तू माझी प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होऊन तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल. मी तुला एक प्रकारे पवित्र करीत आहे. ही वाक्य आहेत त्या स्वयंघोषित ज्योतिषी बाबाची, ज्याचे पाय परातीत घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पाय धुतले. मोठमोठे राजकारणी कलाकार त्याच्या आजूबाजूला गिरट्या घालताना दिसले. आधी पेढा चारायचा, मग तांब्यातलं पाणी पाजायचं आणि पीडितेला गुंगी आली की तिच्याशी लगट करून तिला आपल्या वासनेचा शिकार बनवायचं. आतापर्यंत या बाबाच्या अत्याचाराला किती महिला बळी पडल्या असतील कुणास ठाऊक. कोण आहे हा स्वयंघोषित ज्योतिषी बाबा? कसं फुटलं त्याचं बिंग? या बाबाच्या फाईल्स मध्ये आणखी काय काय दडलंय? नमस्कार, मी संदीप. पाहुयात LS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट, खरात बाबाच्या लीला. पहा त्याची संपूर्ण A to Z स्टोरी. कोण कोण लागलंय या बाबाच्या नादी. नोव्हेंबर 2022. स्वयंघोषित ज्योतिषी खरात बाबाच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात एक पीडित तरुणी कोणत्या तरी विधीबाबत चर्चा करण्यासाठी एकटीच गेली. आता हा बाबा नुसता बाबा नव्हता, तो तर संधी साधू बाबा. त्यानं ती एकटी आल्याची संधी साधली आणि ऑफिसच्या चेंबरमध्ये बोलावून घेतलं. सुरुवातीला प्रसाद म्हणून पेढा खायला दिला, मग तांब्याच्या भांड्यात असलेलं पाणी पाजलं. पेढा खाऊन आणि पाणी पिऊन पीडितेला गुंगी आली. तिचं डोकं जड झालं. पीडिता आपल्या जाळ्यात आल्याचं पाहताच बाबा चुरू चुरू बोलायला लागला. तू माझी प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होऊन तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल. मी तुला एक प्रकारे पवित्र करीत आहे. मग मात्र खरात बाबानं तिच्याशी लगट करायला सुरुवात केली आणि बळजबरी करत तिच्यावर अत्याचार केला. 2019 मध्ये कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात या पीडितेची बाबाशी ओळख झाली. त्यावेळी तिच्यासोबत तिचे दाजी देखील होते. मला दैव शक्ती प्राप्त आहे. त्या शक्तीच्या सामर्थ्यानं मी तुझ्या आयुष्यात असलेले अडथळे दूर करेन. तुझं श्रीमंत घराण्यात लग्न होईल, करिअर देखील घडेल. मात्र त्यासाठी तुला माझ्याकडं येऊन काही विधी कराव्या लागतील, असं सांगून त्या पीडितेचा विश्वास संपादन केला. नंतर 2 वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये पीडितेचा तिच्या गावाकडं साखरपुडा झाला, पण तो मोडला. त्यानंतर या खरात बाबानं तिला धीर देत तिच्याकडून 50,000 रुपये रोख घेऊन पुष्कराजचा खडा दिला. हा कडा सिद्ध करून दिलाय बरं का, तो गळ्यात घालण्यास सुरुवात कर, तुझं कल्याण होईल, असं थातूर मातूर बोलून पुन्हा एकदा तिचा विश्वास मिळवला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये या पीडितेला दुसरं स्थळ आलं. साखरपुडा होऊन पुढं लग्नही झालं. पीडितेचं लग्न झाल्याचं कळल्यानंतर या खरात बाबानं तिला जोडीनं आशीर्वाद घेण्यासाठी कार्यालयात बोलावून घेतलं आणि पुन्हा त्याच पद्धतीनं तिच्यावर अत्याचार केला. याच पीडितेच्या फिर्यादीमुळं या खरात बाबाचं बिंग फुटलं आणि मंगळवारी रात्री त्याला अटक होऊन 7 दिवसांची म्हणजे 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देखील मिळाली. खरात बाबाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यानं नाशकातल्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेलं ईशान्येश्वर मंदिर आणि त्यानं स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टची चर्चा सुरू झाली. या त्याच्या ईशान्येश्वर मंदिरास आजवर अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या ट्रस्टवर त्यानं राजकीय क्षेत्रातील विविध मातब्बरांची वर्णी लावली आहे. त्यातलंच एक प्रसिद्ध नाव म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर या ट्रस्टच्या सदस्य आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर खरात बाबांचं पाद्यपूजन करताना दिसतायत, तर एका व्हायरल फोटोमध्ये त्यांनी खरात बाबाच्या डोक्यावर छत्री धरल्याचं दिसून येतंय. हा फोटो पाहून वासनांत बाबाच्या डोक्यावर राज्य महिला आयोगाचं कृपाछत्र असं म्हणण्याची वेळ आली आहे. खरात बाबानं सुमारे 17 वर्षांपूर्वी
श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली. शिर्डीला येणारे अनेक भाविक सिन्नर शिर्डी रस्त्याकडेला असलेल्या या मंदिरात मग दर्शनासाठी जाऊ लागले. इतकंच नव्हे तर अनेक बडे राजकारणी, उद्योजक, कलाकार देखील या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ लागले. या मंदिराची उभारणी करताना खरात बाबानं मोठा गाजावाजा केला होता. मंदिराच्या कळसाची उंची किती पाहिजे, गाभारा केवढा पाहिजे, पायऱ्या किती असाव्यात, मंदिराचा मुख्य दरवाजा, नंदी, मंदिराचा दगड आणि पिंड कशी असावी, असं सर्व अंकशास्त्रानुसार निकष लावून या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. अल्पावधीतच चर्चेत आलेल्या या मंदिरात खरात बाबाचे देश विदेशातले शिष्य पूजेसाठी येऊ लागले. खरात बाबा बहुभाषिक असून तो जगातले 154 देश फिरलाय म्हणे. पाहुयात खरात बाबाची तथाकथित माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून. खरात बाबा 154 देश फिरलाय म्हणे. जगातील 154 देशांचा प्रवास, बहुभाषिक, अनेक देशांच्या धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृतीचा अभ्यास. वय 67 वर्षे. मूळचा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवाजीनगरचा. शालेय शिक्षणानंतर अचानक गायब झाल्याची चर्चा. मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर असल्याचं सांगत अनेक वर्षांनी अचानक प्रकट. 22 वर्षे नेव्हीमध्ये नोकरी करून निवृत्त. सिन्नरच्या मिरगाव शिवारातील श्री ईशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस आलिशान बंगला आणि शेती. शिवनिका ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील आणि काही बाहेर जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोक या ट्रस्टचे संचालक बनले. मात्र 2 वर्षांपूर्वी 3 ट्रस्टींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं 2 वर्षांपूर्वीच काही जुने ट्रस्टी कायम ठेवून नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यावर खरात बाबाच्या पत्नीला सरचिटणीस बनवण्यात आलं. खरात बाबाच्या याच संस्थांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ट्रस्टी आहेत. अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांना तसंच गुरुपौर्णिमेला चाकणकर उपस्थित राहत असल्याचे फोटो व्हायरल झाले. याच फोटोंवरून चाकणकर अडचणीत आल्या. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची आता मागणी करू लागले. श्री ईशान्येश्वर मंदिराच्या सभामंडपात श्री शिवनिका संस्थांच्या संचालक मंडळाच्या नावाचा फलक लावण्यात आला होता. मात्र बाबावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रातोरात हा संचालक मंडळाचा फलक गायब झाला. काही राजकीय नेत्यांनी या बाबाच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी प्रकार केल्याची सुद्धा चर्चा होतीये. खरात बाबा ब्रह्मांड शास्त्रज्ञ असल्याचं सांगितलं जात होतं. त्याचा अंकशास्त्राचा अभ्यास असून तो प्रख्यात ज्योतिषी होता म्हणे. त्यामुळे नाशिकला त्याच्या कार्यालयात भविष्य पाहण्यासाठी बडे बडे राजकारणी, उद्योजक, सेलिब्रिटी यांचा राबता असायचा. या बाबाकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्ह मध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ मिळालेत. सिन्नर तालुक्यातील ईशान्येश्वर मंदिराजवळच त्याचं आलिशान फार्म हाऊस आहे. तो तिथं शनिवार रविवार येत असे. त्याचबरोबर कोणी सेलिब्रिटी अथवा VIP आले तर त्यांच्यासोबत तो फार्म हाऊसमध्ये मीटिंग करत असल्याचं देखील म्हटलं जातं. खरात बाबानं अंकशास्त्राच्या आधारे राजकीय नेते मंडळींचंच नव्हे तर प्रशासनातील बडे अधिकारी, खाकी वर्दीतील वरिष्ठांचंही भविष्य बघितलंय म्हणे. त्यातून त्यानं 15 वर्षात तब्बल 200 कोटींची माया जमवली आहे. शिवाय विविध मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी विकत घेतल्यात अशी चर्चा आहे. मिरगाव मधील फार्म हाऊसवर क्राईम ब्रांचनं रात्री उशिरा छापा टाकल्यानंतर काही महत्वाचे दस्तावेज, मालमत्ता तसेच अन्य काही महत्वाची कागदपत्र हाती लागली आहेत. शिवाय त्याच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल, काही वापरलेली तर काही न वापरलेली जिवंत कारतूस देखील जप्त करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आता SITची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पथकाचं नेतृत्व डॅशिंग महिला पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते करणार आहेत. एकूणच काय तर धार्मिक आस्था,
दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना आपल्या वासनेचा शिकार बनवणारा हा खरात बाबा चांगलाच अडचणीत आलाय. पण त्याचे पाय धुवून, त्याच्या पाया पडून त्याच्या नादी लागलेल्या राजकारण्यांचं काय? महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या हाती आहे तेच जर असल्या वासनांना लिंगपिसाट तथाकथित ज्योतिषी भोंदू बाबाच्या हाती त्यांचा हात देऊन स्वतःचं भविष्य पाहणार असतील तर या पुरोगामी महाराष्ट्राचं भविष्य काय असेल हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. खरात बाबाच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्याला अटक केली खरी, पण जर तो उद्या पोलीस तपासात घडाघडा बोलू लागला तर किती राजकारण्यांचा घडा पालटा होऊन त्यांच्या करामतीच्या नाड्या सुटतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर या होत्या खरात बाबाच्या लीला. तुम्हाला काय वाटतं? व्हा की व्यक्त आणि पाहत रहा फक्त LS मराठी. सत्याच्या पाठी बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.